नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे भुताटकीच्या गावी. लेखन स्नेहा काळे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. कॉलेजचे जीवन काही वेगळेच असते ना. कॉलेजमध्ये आपण एक मोकळे आयुष्य जगत असतो. कसली चिंता नाही की जबाबदारी नाही. फक्त अभ्यास करायचा आणि भविष्यासाठी डिग्री कमवायची. कारण एकदा का कॉलेजच्या बाहेर गेलं की आयुष्य आपल्याला नाचवतं. असेच एक नामांकित कॉलेज, DN कॉलेज. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा संपत आल्या होत्या. सगळे खूप खुश होते आणि त्यासोबत पुढं काय करायचं या बाबतीत संभ्रमित होते. येथेच शिकत होती ती 6 जण: सोहम, राज, आदित्य, अमर, शुभम आणि केतन. त्यांच्यात मित्राचे कमी आणि भावाचे नाते जास्त होते. कॉलेजमधला सर्वात फेमस ग्रुप, प्रत्येक गोष्टीत अग्रेसर. मग तो अभ्यास असो की कॉलेजची कोणतीही ॲक्टिव्हिटी खात्रीशीर चोखपणे बजावणार. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर हे 6 जण छोट्या ट्रिपला जात असत, थोडं फ्रेश होण्यासाठी. तर यावर्षी कुठे ट्रिपला जायचं याचा विचार सगळे करत होते. यावर्षी काहीतरी वेगळं, ॲडव्हेंचर करायला पाहिजे. नेहमी ट्रेकिंग, स्विमिंग असं करून बोर झालंय बघा यार, केतन म्हणाला. यू आर राईट यार, मला तर आता वीट आलाय त्या स्विमिंगचा. जरा रिसर्च करूया आणि भन्नाट एक काही सापडतंय का बघूया, सोहम म्हणाला. मी एक सजेशन देऊ का, आदित्य म्हणाला. अरे बोल ना यार, परमिशन कसली मागतोस, सगळेच म्हणाले. आमच्या गावी झोपेगावला जायचं का आदित्य, सगळे हसायला लागले. आर यू मॅड, अरे आपण काहीतरी ॲडव्हेंचर करायचं म्हणतोय, गावी असं काय ॲडव्हेंचर असणार आहे, राज म्हणाला. अरे आहे म्हणूनच म्हणतोय. लहानपणी आजीकडून बऱ्याच भूतांच्या गोष्टी ऐकल्यात. ती गावात घडलेल्या घटना सांगायची, तेव्हा आम्ही खूप घाबरून जायचो. पण आता वाटते की साऱ्या भाकड कथा आहेत. जर काही ॲडव्हेंचरच करायचंय तर सगळे गावी जाऊ. माझ्या आजी आजोबांचं मोठं घर आहे तिथं, त्यामुळे राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था एकदम मस्त, आदित्य म्हणाला. शुभम थोडासा घाबरट होता. त्याला इच्छा नव्हती अशा भुताटकी असलेल्या गावी जायची, पण मित्रासाठी तोही तयार झाला. सोहम आणि राजचा भुताखेतावर विश्वास नव्हता. हे सगळं अंधश्रद्धा आहे असंच तो मानत असे. अमरही तसा घाबरट होता, पण तो दाखवत नसे कारण सगळे त्याला चिडवत असत. आणि केतनला असंच काहीतरी थ्रिल अनुभवायचं होतं. तोही तयार झाला. पहाटे लवकरच निघायचं होतं म्हणून आदल्या रात्री सगळे आदित्यच्या घरी झोपायला गेले. रात्रभर गप्पा सुरूच होत्या. आदित्य आणि केतन मात्र थोडा वेळ गप्पा मारून झोपायला गेले कारण त्यांना ड्राईव्ह करायचं होतं. आदित्यला पहाटे 4ला जाग आली. त्याने लगेच सगळ्यांना उठवलं, पण रात्री उशिरा झोपल्यामुळं कोणीच लवकर उठायला तयार नव्हतं. त्यांना उठवता उठवता सकाळचे 6 वाजले. पटापट सगळ्यांनी आंघोळा केल्या, आवरलं. आदित्यच्या आईने सगळ्यांना चहा आणि नाश्ता दिला. वाटेत खाण्यासाठी स्नॅक्स पण दिले. गाडीत सामान ठेवलं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. सकाळचे वातावरण खूप छान वाटत होते. हवेत गारवा होता. गाडीमध्ये बसल्यावर गार वातावरणात सगळेच पेंगायला लागले. झोप पूर्ण न झाल्यामुळे सगळेच लगेच झोपून गेले. 2 तास गाडी चालवल्यावर आदित्यने एके ठिकाणी गाडी थांबवली. तशी सगळ्यांना जाग आली. पाय मोकळे करायला म्हणून सगळेच खाली उतरले. तिथेच जवळ चहाची टपरी होती. तिथे चहा घेतला आणि परत प्रवासाला सुरुवात केली. आता केतनने गाडी चालवायला घेतली होती. एव्हाना सगळ्यांची झोप झाली होती. मग काय,
गाडीत नुसता कल्ला सुरू झाला. एकमेकांची टर खेचणे, जोक्स सांगणे हे सर्व चालूच होते. प्रवासात वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. गावाच्या वेशीवर पोचल्यावर त्यांची गाडी अचानक बंद पडली. केतनने बराच प्रयत्न केला, पण गाडी काही चालू नाही झाली. तासभर झाला तरी गाडी जागची हल्ली सुद्धा नाही. आणि रहदारी नसल्यामुळं इतर कोणाची मदतही झाली नाही. दुपारचे 12 वाजून गेले. सूर्य माथ्यावर आला. तहान भुकेने व्याकुळ झाले होते सगळे. गाडीत जेवढं खाद्यपदार्थ होतं ते सगळं संपलं. आदित्यलाही काय बोलावं सुचत नव्हतं. त्यालाही आश्चर्य वाटलं. एकही गाडी कशी काय दिसत नाही रस्त्यावर. तोही काही न बोलता शांत होता. शुभम सगळीकडे पाहत होता. त्याला लांब एक झोपडी दिसली. तिथे मदत मिळते का ते पाहूया म्हणून सगळेजण त्या झोपडीच्या दिशेने निघाले. 15-20 मिनिटं चालून गेल्यावर ते त्या झोपडीजवळ आले. जी लांबून त्यांना झोपडी वाटत होती, खरं तर ते एक मंदिर होते. मंदिराच्या बाहेरील नळावर त्यांनी पाय धुतले. एवढ्या उन्हातही नळाचे पाणी मात्र थंडगार होते. तहानेने व्याकुळलेल्या त्यांच्यासाठी ते पाणी म्हणजे अमृतच. ते पिऊन सगळे तृप्त झाले. मंदिरात प्रवेश केल्यावर शांत वाटले. आदित्यला आश्चर्यच वाटलं. मी हे मंदिर कधी पाहिलं कसं नाही, कदाचित हल्ली उभारले असेल असा विचार करून त्याने देवाचे दर्शन घेतले. सर्व तिथेच थोडा वेळ बसले. तेवढ्यात केतनची नजर मंदिराच्या बाहेर पारावर बसलेल्या वयस्कर व्यक्तीकडे गेली. सदरा आणि धोतर नेसलेली, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, लांब पिळदार मिशा अशी ती व्यक्ती त्यांच्याकडेच पाहत होती. केतनने सगळ्यांना इशारा केला. ते बाबा बसले आहेत का तिकडे, त्यांना विचारूया का, काही मदत मिळाली तर. केतनने असे म्हटल्यावर सगळेच सहमत झाले आणि ते जायला उठले. बाबा, आम्ही मुंबईवरून आलोय. आमची गाडी बंद पडली आहे. काही मदत मिळेल का इथे जवळपास, आदित्यने विचारलं. मला काय माहीत बाळा, मी तर इथंच असतो. देवाच्या कृपेने गाडी चालू झाली तर झाली, ती वयस्कर व्यक्ती म्हणाली. थोडं विचित्रच वाटलं सगळ्यांना म्हणून सगळे निघाले. तेवढ्यात आदित्य बेटा इकडे ये. आदित्यने दचकून मागे पाहिले. ते बाबा त्याला नावाने कसे काय बोलावतायत, त्यांना कसं काय माझं नाव माहीत. अहो बाबा, तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत, आदित्यने प्रश्न केला. ते एवढं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे की उद्या अमावस्या आहे. गावात सांभाळून राहा आणि हे घे असं म्हणत त्या व्यक्तीने एक पुरचुंडी आदित्यच्या हातात ठेवली आणि पुन्हा पारावर जाऊन बसले. सगळेजण गाडीजवळ जायला मागे वळले. आश्चर्यचकित होऊन जागेवरच थांबले, कारण त्यांची गाडी जी थोड्या अंतरावर बंद होती ती आता त्यांच्या समोर उभी होती. ही गाडी इथं कशी काय आली, या विचाराने सगळ्यांची भीतीनं गाळणच उडाली. सगळे पटकन जाऊन गाडीत बसले. गाडीत बसल्यावर आदित्यने ती पुरचुंडी उघडून पाहिली. त्यात 6 गंडे होते. ते त्यांनी सर्वांना दिले. सोहम आणि राज यांचा यावर विश्वास नसल्याने ते सोडून सगळ्यांनी पटापट हातात बांधले. गाडी सुरू होते का म्हणून केतनने प्रयत्न केला आणि गाडी लगेच सुरू झाली. आता कुठेही न थांबता लगेच घरी जायचं या विचाराने त्याने गाडी पळवली. गाडी सुरू झाल्यावर शुभमचे लक्ष मंदिराकडे गेलं तर ते बाबा तिथे नव्हते. जवळपासही कुठंच दिसत नव्हते. तो तर खूपच घाबरून गेला. मनातल्या मनात देवाचं नाव घेत होता. गाडी थोडेच अंतर पुढे गेली असेल. तेवढ्यात त्यांना एक 3-4 वर्षांचं बाळ रडत बसलेलं दिसलं. केतनने गाडी थांबवली. एवढ्या उन्हात भर रस्त्यात हे बाळ कोणी ठेवलं असेल याचे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्या बाळाच्या आईवडिलांचा रागही आला. त्याला मदत करण्याच्या उद्देशाने सगळे गाडीतून खाली उतरले.
आणि ते बाळाच्या दिशेने जाऊ लागले. तसं ते बाळ उठलं आणि पुढे पुढे चालू लागलं. तसं हे सगळे त्याच्या मागे मागे जाऊ लागले. काही वेळाने ते बाळ रडायचं थांबलं आणि मोठमोठ्याने हसू लागलं. त्याचं हसणं एखाद्या मोठ्या माणसासारखं होतं. ते हसत हसत पुढं जात होतं. आदित्यने सगळ्यांना थांबवलं. हे काहीतरी भयानक आहे बरं का, त्याला जाणवलं. त्याने परत सगळ्यांना गाडीत बसायला सांगितलं. केतन गाडी सुरू करणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं, राज तर अजून त्या बाळाकडे बघत त्याच्या दिशेने जात होता. सगळ्यांनी त्याला हाक मारली, पण तो काही थांबत नव्हता. तो चालत चालत बराच लांब गेला. अचानक आदित्याला काहीतरी आठवलं आणि गाडीतून उतरला. मागाशी त्या बाबांनी त्याला जी पुरचुंडी दिली होती त्यात विभूती पण होती. त्याने ती बाळाच्या दिशेने फुंकरली आणि त्या क्षणी ते बाळ अदृश्य झालं. आणि इकडे राजही भानावर आला. आदित्यने त्याच्या कपाळावर थोडी विभूती लावली. राजचं डोकंही जड झालं होतं. तो एवढा लांब कसा काय गेला हे त्यालाच कळलं नाही. गाडीत बसल्यावर त्याला झोप लागली. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. आदित्यच्या आजी आजोबांच्या दुमजली घरात प्रशस्त खोल्या होत्या. आदित्य आणि त्याचे मित्र येणार म्हणून त्याच्या आजोबांनी वरच्या खोल्या साफ करून घेतल्या होत्या. त्यांनी सामान खोल्यांमध्ये ठेवलं. गेल्या काही तासांमध्ये जे काही झालं त्याने ते 6 जण भांबावून गेले होते. घरी आल्यावर त्यांना थोडं रिलॅक्स वाटलं. जेवण वगैरे झाल्यावर ते लगेच आराम करायला गेले. काही वेळाने अमरला कॉल आला. झोपेतच त्यांनी कॉल उचलला. बोलून झाल्यावर तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण झोप काही लागत नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळे अजून झोपलेच होते. तो उठला, फ्रेश झाला आणि खोलीच्या गॅलरीत जाऊन उभा राहिला. सूर्य मावळतीला आला होता. संध्याकाळ होत होती. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते. हवेत थोडा गारवा जाणवत होता. सगळीकडे कसं शांत वातावरण होतं. पण त्या रम्य वातावरणात देखील त्याला काहीसं विचित्र वाटत होतं. आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये कसली तरी हालचाल जाणवत होती. जणू त्याला कोणीतरी आडून पाहत आहे. त्याने दुर्लक्ष करून इतरत्र पाहिले. तेवढ्यात घराच्या समोरील अंगणातून काहीतरी पटकन निघून गेल्यासारखं वाटलं. त्याने इकडे तिकडं पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. भास झाला असेल असं वाटून त्याने लक्ष दिलं नाही. पण त्याला 2-3 वेळा तोच भास झाला. आता मात्र तो खूप घाबरला. मित्रांना सांगावं तर सगळे आपल्यालाच हसतील, चिडवतील, म्हणून त्याने कोणालाही सांगितलं नाही. तो खोलीत येऊन बसला. सगळे हळूहळू जागे झाले. प्रवासाचा शीण थोडाफार कमी झाला होता. तेवढ्यात आजीने चहा पिण्यासाठी खाली बोलवले. सगळे पटापट उठले. फ्रेश होऊन चहा प्यायला गेले. चहा घेत असताना आदित्यने येताना घडलेल्या घटना आजी आजोबांना सांगितल्या. तेव्हा आजोबांनी सांगितलं, ते मंदिर 4-5 वर्षांपूर्वीच बांधलेलं आहे. गावात जो कोणी नवीन येईल त्याला त्या मंदिरात दर्शन घेऊनच गावात प्रवेश करायला लागतो. क्षेत्रपाल देवाचा तसा आदेशच आहे. तुम्ही खूप भाग्यवान. तुम्हाला देवानं दर्शन दिलं आणि वाईट शक्तींपासून वाचवलं. सगळ्यांचंच नशीब एवढं चांगलं नसतं. कधी कधी कोणाला मदत मिळतही नाही. गप्पा मारता मारता रात्र कधी झाली कळलंच नाही. गावाला सगळे लवकर जेवतात आणि लवकर झोपतात, म्हणून आजी आणि सुमा मावशी रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या. 8 वाजताच सगळ्यांची जेवणं झाली. दुपारी बराच आराम केल्यामुळे कोणाला इतक्या लवकर झोप येत नव्हती. थोडा वेळ गच्चीत जाऊन बसू, पत्ते खेळू असं म्हणून सगळे गच्चीत गेले. मग गप्पा रंगल्या, डाव मांडले. रात्रीचे 12 वाजून गेले तरी ते खेळतच होते. शुभमने मोबाईल पाहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की 12ची वेळ झाली. ते आता बस झालं मित्रांनो, 12 वाजून गेलेत. आपण गावात आहोत, शहरात नाही. आजूबाजूला बघा किती शांतता आहे. चला खाली जाऊन खेळू हवं तर, शुभम म्हणाला. काय यार तू पण,
एक नंबरचा फट्टू आहेस. सोहम त्याला चिडवून हसू लागला. सोहम, तो बरोबर बोलतोय. असं जास्त वेळ बाहेर बसणं योग्य नाही. जाऊ आपण खाली, आदित्य म्हणाला. तसं सगळेजण उठले आणि खोलीत येऊन अंथरुणावर पडले. तेवढ्यात केतनच्या लक्षात आलं त्याचा मोबाईल सापडत नाहीये. त्याने राजकडून मोबाईल घेऊन त्याच्या मोबाईलला रिंग केली. रिंग तर जात होती, पण मोबाईल काही दिसत नव्हता. गच्चीत राहिला असेल असं म्हणून तो वर गेला. सगळे जिथे बसले होते मोबाईल तिथेच होता. मोबाईल घेऊन तो खाली जाणार इतक्यात त्याची नजर समोरच्या घराच्या गच्चीत गेली. तिथं कोणीतरी बसलेलं दिसलं. काळोखात त्याला नीट दिसत नव्हतं. त्याने निरखून पाहिलं तर एक बाई पांढरी साडी नेसलेली गुडघ्यात तोंड घालून बसली होती. तिचं केस मोकळे होते आणि तिचे पाय उलटे दिसत होते. तो जे पाहत होता त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता आणि अचानक ती अदृश्य झाली. केतन हे सर्व प्रथमच अनुभवत होता. तो पळत पळत खाली गेला. बाथरूममध्ये जाऊन त्यानं आपल्या तोंडावर पटापट पाणी मारलं. काहीच घडलं नाही असं दाखवून तो येऊन अंथरुणावर पडला. आजचा दिवस सगळ्यांसाठीच अविस्मरणीय होता. आयुष्यात कधीही न अनुभवलेले प्रसंग आज त्यांच्यासोबत घडले होते. त्या रात्री सगळ्यांनाच खूप उशिरा झोप लागली. सगळेच अस्वस्थ होते. केतनला सतत ती बाई डोळ्यासमोर दिसत होती. खूप प्रयत्नांनी त्याला शेवटी झोप लागली. सोहमला सकाळी लवकर जाग आली. त्याला वॉकला जायची सवय होती. आदल्या दिवशीच्या घटनांनंतर त्याला एकटा जायचा धीर होत नव्हता. सगळे गाढ झोपले होते. तो उठला आणि थोडे अंतर जाऊन येऊ या उद्देशाने घराबाहेर पडला. गावातील लोक आपापल्या कामाला लागली होती. सकाळचं वातावरण खूप छान वाटत होतं. गार वारं सुटलं होतं. चालता चालता त्याला एक छोटी पायवाट दिसली. ती मुख्य रस्त्याकडे जाणारी होती. न कळतच तो तिथे गेला. थोडं अंतर गेल्यावर आता घरी जाऊया म्हणून तो मागे वळला. त्या पायवाटेवरून चालू लागला. बराच वेळ झाला तरी तो फक्त चालतच होता. येताना तो इतकं चालला नव्हता. झप्पाझप पाय टाकत चालू लागला. पण घराकडे जाणारी वाट त्याला सापडत नव्हती. येताना रम्य वाटणारी ती पायवाट आता भयावह वाटू लागली. पानांची सळसळ, विचित्र आवाज, घोंघावणारा वारा यामुळे वाटेवरचे वातावरण एखाद्या जंगलासारखे वाटत होते. तिथे त्याला एक भले मोठे पिंपळाचे झाड दिसले. विस्तीर्ण पसरलेल्या त्या झाडाआडून कोणीतरी त्याच्याकडे पाहत होते असे त्याला वाटू लागले. त्याने भास समजून दुर्लक्ष केले. चालून चालून तो घामाघूम झाला होता. तहानेने घसा कोरडा पडला होता. तरीही न थांबता तो चालतच होता. काही वेळाने तेच पिंपळाचे झाड त्याला दिसले. कोणीतरी पाहत असल्याचा पुन्हा भास झाला. आता मात्र आपलं काही खरं नाही. आपण इथे पुरता अडकलो आहोत या विचाराने तो रस्त्यातच थांबला. त्याच्या शरीरात त्राण नव्हता. त्याला आठवलं की गावात येताना देवानेच आपलं रक्षण केलं होतं. त्याचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास नसला तरी त्याने डोळे मिटून देवाचा जप करायला सुरुवात केली. काही वेळाने त्याला शांत वाटू लागलं. डोळे उघडून त्याने सगळीकडे नजर टाकली. तो उठला आणि पुन्हा चालू लागला. काही अंतर गेल्यावर त्याला गावातली घरं दिसू लागली. आता त्याला हायसं वाटू लागलं. तो घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला. इकडे घरी बराच वेळ झाला तरी सोहम आला नाही म्हणून सगळेच काळजीत होते. तेवढ्यात सोहम धापा टाकत घरी आला. तहानेने व्याकुळलेल्या सोहमने घटाघट पाणी पिले. त्याने त्याच्यासोबत काय घडले ते सगळे सांगितले. सगळेच घाबरून गेले होते. सोहमच्या काळजीने कोणी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. तो आला तेव्हा सगळ्यांनी चहा नाश्ता घेतला. चल यार आदित्य, घरी जाऊ. झालं तेवढं ॲडव्हेंचर खूप झालं. आता बस. जे काही थ्रिल अनुभवायचं होतं ते अनुभवलं, सोहम म्हणाला. आदित्यने आजी आजोबांना ते सगळे मुंबईला परत जात असल्याचे सांगितले. तेवढ्यात दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली आहे. तेव्हा उद्या पहाटे निघावं तर असं आजोबांनी सांगितलं. एक दिवसाचा तर प्रश्न आहे
असे म्हणून त्यांनी पहाटे लवकर निघण्याचा निर्णय घेतला. गावात आदित्यचा एक विशाल म्हात्रे नावाचा मित्र होता. त्याला आदित्य आल्याचे कळले तेव्हा तो त्याला भेटायला आला. आदित्य त्याला पाहून खूप खुश झाला. घराच्या अंगणातच ते गप्पा मारत बसले. त्याचे मित्र पण आले. आदित्यने सगळ्यांची ओळख करून दिली. आदित्यला आणि त्याच्या मित्रांना विशालने त्याच्या घरी नेले. विशालच्या आईबाबांनी आजी आजोबांची चौकशी केली. बरेच दिवस आजी भेटल्या नाहीत आणि आजोबाही दिसले नाहीत. तब्येत ठीक आहे ना त्यांची? विशालच्या आईने विचारले. हो काकू, एकदम मजेत आहेत. जास्त घराबाहेर जात नाहीत ते. काही हवं असेल तर सुमा मावशी देतात आणून, आदित्य म्हणाला. सुमा आली का माहेराहून? म्हात्रे काकूंनी विचारले. जाऊन आले असतील, कारण आम्ही काल आलो तेव्हा तर होत्या घरीच, आदित्य म्हणाला. अरे बुधवारी तर गेली होती. तिचा नवराच म्हणाला आम्हाला. आमच्याकडे तो घर कामाला आहे. अंगण झाडायचं, झाडांना पाणी घालायचं, या कामासाठी येतो तो. तोच सांगत होता सुमा माहेरी गेली म्हणून, म्हात्रे काकूंनी सांगितलं. गप्पा मारता मारता जेवणाची वेळ झाली म्हणून सगळे निघाले. काकूंनी सांगितलेलं आदित्यच्या मनातून काही जात नव्हतं. घरी येऊन सगळे जेवले आणि वर जाऊन आपापल्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसले. बघता बघता सगळे पेंगुळले आणि मग बसल्या जागीच आडवे झाले. संध्याकाळी सगळे उठले आणि खाली आले. चहा घेतला आणि अंगणात गप्पा मारत बसले. आजी आजोबाही होते. आजोबा आदित्यच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते. हास्य विनोद करत वेळ कसा गेला कळलंच नाही. अंधार पडू लागला तसं सगळे वर गेले आणि पहाटे लवकर निघायचं म्हणून सामान भरू लागले. बाहेर कुठे जायची त्यांची हिंमत होत नव्हती. सगळे घरातच बसून होते. अमावस्येच्या रात्री नेहमीपेक्षा जास्त अंधार होता. शरीराला बोचणारं वारं वाहत होतं. झाडांच्या पानाची सळसळ, रातकिड्यांची नुसती किरकिर, दुरूनच कुठून तरी येणारा कुत्र्यांचा भोंकण्याचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. रात्रीच्या जेवणानंतर सगळे लवकर झोपले. आदित्यला काही केल्यात झोप लागत नव्हती. बराच वेळ विचार करत नुसताच पडून होता. मग त्याला झोप लागली. झोप लागते ना लागते, थोड्याच वेळात कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि त्याला जाग आली. भास झाला असेल असं वाटून तो पुन्हा झोपला. परत तोच आवाज. आता मात्र काहीतरी गडबड आहे म्हणून तो खाली आला. आवाज कुठून येतोय याचा कानोसा घेत तो किचन जवळ आला तर तिथे सुमाचा नवरा तिला मारत होता. आदित्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा आवाज फुटत नव्हता. एका जागी उभा राहून ते सगळं तो पाहत होता. त्यांचा आवाज ऐकून आजी आजोबाही तिथे आली. आदित्य त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला बोलता येत नव्हतं की जागचं हलताही येत नव्हतं. जे चालू आहे ते बघण्याखेरीज काहीच करू शकत नव्हता. आपण चित्रपट पाहताना पडद्यावर जसे सीन पुढे जातात तसे ते घडत होतं. ते तो केवळ पाहू शकत होता. सुमा आणि तिच्या नवऱ्याची झटापट झाली आणि रागाच्या भरात त्याने सुमाच्या डोक्यात वरवंटा घातला. वार वरवी लागल्याने ती जागच्या जागी मरण पावली. हे सगळं आजी आजोबांनी पाहिलं आणि ते आपल्याला पोलिसात देतील म्हणून त्यांनाही त्याने मारून टाकलं. हे सगळं आदित्य उघड्या डोळ्यांनी पाहत होता पण एक चकारही काढू शकला नाही. तो काय पाहतोय यावर त्याला विश्वास बसत नव्हता. चित्रपटात जशी स्थान बदलतात तसं त्याचं स्थान बदललं. आता तो घराच्या मागच्या अंगणात होता. थोड्या वेळाने आपण हे काय करून बसलो असे वाटून सुमाचा नवरा तिथेच बसला. मग त्याने त्याच्या मित्राला बोलावून घेतलं आणि तिन्ही मृतदेह पोत्यामध्ये भरून त्यांनी घराच्या मागच्या अंगणात पुरून टाकलं. एवढ्यात आदित्य उठला. घामाने अंग भिजलं होतं. आपण जे काही पाहिलं ते खरं होतं की स्वप्न? तो उठला. तोंडावर पाणी मारून तो खाली गेला. अजून उजाडलं नव्हतं. सगळ्यांना निघायचं होतं म्हणून सगळेच उठले. आदित्य खाली जाऊन आजी आजोबांना हाका मारू लागला. ते दोघे कुठेच दिसत नव्हते. मग तो मागच्या अंगणात गेला. आदित्यच्या पाठोपाठ
त्याचे मित्रही गेले. त्याचे मित्रही दोघांना शोधत होते. त्याने जे काही स्वप्नात पाहिले ते सर्व त्याने सगळ्यांना सांगितले. कोणालाच विश्वास बसत नव्हता. आदित्यला स्वप्नात दिसलेली जागा तो शोधू लागला. बराच वेळ अंगणात शोधल्यावर त्याला एका जागी उकरलेलं दिसलं. तो ती जागा खणायला जाणार इतक्यात राजने त्याला थांबवले. तू जे पाहिलं ते जर खरं असेल तर ही पोलीस केस आहे. मला वाटतं आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं, राज म्हणाला. आम्हालाही तेच वाटतंय, सगळेजण एकमताने म्हणाले. केतनने लगेच पोलिसांना बोलावून घेतले. आदित्यची मनस्थिती ठीक नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा पोलिसांनी आदित्यला सांगितले की काल रात्री सुमाचा नवरा टॉयलेटच्या बाहेर मृत अवस्थेत सापडला. ते सुमाला शोधतच होते. अंगणात खणून पाहिल्यावर आजी आजोबा आणि सुमाचा मृतदेह सापडला. पोलिसांचा संदेह त्या 6 जणांवर होता. पण संपूर्ण तपास झाल्यावर आणि मृतदेहांचे पोस्टमार्टम झाल्यावर हे तिन्ही खून मंगळवारी रात्रीच, म्हणजे आदित्य आणि त्याचे मित्र येण्याच्या आदल्या रात्रीच झाले होते. आणि ते सुमाच्या नवऱ्याने केलं होतं. आणि सुमाच्या नवऱ्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता, हे सगळं सिद्ध झालं होतं. हे सर्व होईपर्यंत ते 6 जण तिथेच थांबले होते. याला जवळजवळ महिना निघून गेला. इतके दिवस आपण आजी आजोबा आणि सुमा यांच्या आत्म्याबरोबर राहत होतो. या विचाराने सर्वच सुन्न होते.